गेल्या 2 दिवसांपासून भाजपच्या मॅरेथॉन बैठका पार पडतायत। ठाण्यामध्ये या बैठका पार पडतायत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहता इच्छुकांची कार्यशाळा देखील पार पडली होती। यामध्ये इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले आणि याच कार्यशाळेत चप्पा चप्पा भाजपा आपकी बार 70 पार असे नारे देण्यात आले होते आणि त्याचीच प्रचिती म्हणून आता थेट ठाणे शहरामध्ये विविध ठिकाणी भाजपनं फलकबाजी करायला सुरुवात केली आहे। यापूर्वी देखील भाजप आमदार संजय केळकर यांनी भाजपचा महापौर असावा अशी इच्छा व्यक्त केली होती आणि त्यामुळे ठाण्यामध्ये आता कार्यकर्त्यांच्या स्तरावरती स्वबळावरती लढण्याची तयारी या फलकांवरनं दिसायला मिळते। भाजपचे पदाधिकारी अलकेश कदम यांच्याकडनं ही फलकबाजी करण्यात आली आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। काही दिवसांमध्ये महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी तोंडावर पाहता आपण जवळ तर ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने महायुतीमध्ये कुठेतरी घुसफूस मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि गेल्या 2 दिवसापासून आपण जर पाहिलं तर महायुतीच्या माध्यमातून विशेष म्हणजे सर्व पदाधिकारी जे आहेत ते बैठका सत्र मोठ्या प्रमाणात घेताना आपल्याला दिसून येत आहे। आपण जर पाहिलं शिवसेना भाजप आणि अजित पवार गटामध्ये कुठेतरी रस्सीखेच जे आहे ते मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आणि ज्या पद्धतीने भाजपच्या वतीने जे आहे ते सध्या ठाण्यातील कॅडबरी सिग्नल या ठिकाणी जे आहे तो बॅनरबाजी करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे या बॅनरवरती जो मजकूर लिहिण्यात आलेला आहे ठाण्याचा विकास चप्पा चप्पा सर्वत्र दिसे फक्त आणि फक्त भाजप भाजप भाजप। ज्या पद्धतीने अनेक म्हणजे महायुतीच्या पक्षाकडनं ज्या पद्धतीने महापौर कोण असावा यासाठी देखील महापौर पदाची चेअर जी आहे ती देखील मध्यंतरी लावण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे महानगरपालिकेचा मागे जो आहे तो फोटो लावण्यात आलेला आहे आणि चेअर जी आहे ती महापौरची लावण्यात त्यामध्ये त्याचा उल्लेख असा आहे की भाजपचाच महापौर जो आहे तो ठाणे महापालिकेचं बटणं आपण जर पाहिलं तर मुख्य जो कॅडबरी सिग्नल आहे त्या ठिकाणी भाजपच्या वतीने जे आहे तो हा बॅनरबाजी करण्यात आला। त्यामुळे ज्या पद्धतीने सातत्याने महायुतीच्या नेत्याच्या माध्यमातून वारंवार सांगण्यात येत आहे की महापौर आमच्याच असणार, त्यामुळे कुठेतरी ठाण्याचा राजकारण जो आहे तो तापताना दिसत आणि अशा पद्धतीने ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजीला देखील सुरुवात झालेली आहे। परंतु नेमका महापौर कोणाचा बसावा तेच पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ आणि रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे।